औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले लोणावळा सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हादरून गेले आहे. पुण्यातील बोनर येथील एका नामांकित IT कंपनीत कार्यरत असलेला वीरेंद्र वाल्मिकी सिन्हा वय वर्ष 33 या तरुणाने सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर. सहकाऱ्यांच्या त्रासामुळे IT कर्मचाऱ्याची आत्महत्या झाली असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वीरेंद्र सिन्हा हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मोलशी तालुक्यातील मकानपूर येथील रहिवासी होते. ते बोनर येथील एका IT कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी त्यांनी पुण्यातील आपले नातेवाईक आणि मित्रांसोबत केक कापून साजरा केला होता. त्यानंतर ते लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे गेले होते. गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास त्यांनी आपल्या मोबाईलवरून पत्नी रिया यांना संदेश पाठवला. त्यामध्ये आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू, माझी गाडी लोणावळ्यात टायगर पॉइंट येथे आहे, गाडीची चावी पुढील टायर खाली आहे व मोबाईल समोरील कॅबिनेट मध्ये आहे असा उल्लेख होता. हा संदेश पाहून रिया यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्यानंतर शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने मोठ्या शोध मोहिमेनंतर वीरेंद्र सिन्हा याचा मृतदेह दरीत सापडला. ही शोध मोहीम सायंकाळी 4:30च्या सुमारास यशस्वी झाली. तपास उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करत आहेत. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.